स्त्रिया आणि दागिने यांचं नातं खूप जुनं आणि अतूट आहे. प्राचीन काळापासून स्त्रिया दागिन्यांच्या आकर्षणाने वेढावलेल्या आहेत. सोनं, चांदी, हिरे, मोती यांसारखे विविध दागिने स्त्रियांना नेहमीच प्रिय वाटतात. दागिने हा केवळ सौंदर्याचा भाग नसून त्यामागे भावनिक आणि सांस्कृतिक मूल्यही असतात. प्रत्येक स्त्रीला स्वतःसाठी काही खास दागिने हवे असतात, अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. दागिने हा सौंदर्यवृद्धीचा महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही वेशभूषेला उठावदार करण्यासाठी दागिना खूप महत्त्वाचा ठरतो. एखाद्या साडीवर सुंदर नेकलेस घातला की सौंदर्यात भर पडते किंवा साध्या पेहरावालाही योग्य दागिन्यांनी खास लूक मिळतो. त्यामुळे दागिन्यांमुळे स्त्रियांना आत्मविश्वास आणि वेगळा आत्मसन्मान मिळतो. फक्त सौंदर्यासाठीच नाही तर दागिने हे आर्थिक स्थैर्याचेही प्रतीक मानले जाते. विशेषतः सोन्याचे दागिने हे गुंतवणुकीचा एक प्रकार मानला आहे. भारतातील संस्कृतीत स्त्रियांना दागिन्यांमध्ये सोनं मिळावं ही एक परंपरा आहे. लग्न समारंभ, सणावार आणि इतर विशेष प्रसंगी दागिने घालण्याची पद्धत आहे, कारण त्याला शुभ मानले जाते. भावनिकदृष्ट्याही स्त्रियांना दागिन्यांशी खास जोडलेले वाटते. आईच्या किंवा आजीच्या जुन्या दागिन्यांना स्त्रियांसाठी एक वेगळं महत्त्व असतं. वारसा हक्काने आलेले दागिने हे केवळ मौल्यवान वस्तू नसतात, तर त्यामागे आठवणी आणि प्रेम गुंतलेले असते. त्यामुळे अशा दागिन्यांना स्त्रिया खूप जास्त जपून ठेवतात. दागिन्यांमुळे स्त्रियांना आनंद मिळतो. नवीन दागिने खरेदी करणे किंवा नवीन दागिने परिधान करणे स्त्रियांना अधिक आवडते. म्हणूनच दागिने आणि स्त्रिया यांचं नातं फक्त सौंदर्यासाठी नाही तर भावनिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व असलेले आहे. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व.